तर आपल्याला माहिती आहे की इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय तर क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. तर WH टाईप क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन, तर व्हर्बल क्वेश्चनलाच येस नो टाईप क्वेश्चन असं म्हटलं जातं. तर आता यामधलं आपल्याला पहिला लेसन घ्यायचा आहे, म्हणजे WH टाईप क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. तर यातला पहिला प्रकार आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. तर आपण घेऊयात आत्ता व्हर्बल क्वेश्चन्स, ठीक आहे. तर पहा व्हर्बल क्वेश्चन, इज धिस अ रेड पेन, ठीक आहे. तर याचं ॲन्सर कसं येणार आहे, येस नो टाईपमध्ये येणार आहे. येस धिस इज अ रेड पेन. किंवा पहा दुसरं त्यालाच जर नो असेल तर नो धिस इज नॉट अ रेड पेन. तर येस किंवा नोमध्ये आन्सर येणार आहेत हे व्हर्बल क्वेश्चनचे, ठीक आहे. नंतर पहा आर यू हॅपी, येस किंवा नोमध्ये आन्सर येणार आहे त्याचं पण. आता पहा याचा फॉर्म्युला, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस डॉट डॉट डॉट, म्हणजे की बाकीचा उरलेला जो काही सेंटेन्स आहे तुमचा तो, आणि क्वेश्चन मार्क लास्टला. तर पहा आता यू आर अ स्मार्ट बॉय, यू आर अ स्मार्ट बॉय. तर यू काय आहे, सब्जेक्ट आहे. आर काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. तर हेच आपण कन्वर्ट केलं, आर यू अ स्मार्ट बॉय. त्याचं ॲन्सर कसं येईल, येस किंवा नोमध्ये येणार आहे. नंतर पहा संतोष कॅन स्पीक कन्नड, संतोष कॅन स्पीक कन्नड. तर यामध्ये संतोष आहे सब्जेक्ट, कॅन आहे हेल्पिंग वर्ब. तर येस नो टाईपमध्ये कन्वर्ट केलं आपण, कॅन संतोष स्पीक कन्नड, येस और नो. करेक्ट आहे. याचा ॲन्सर एकतर येसमध्ये येणार आहे किंवा नोमध्ये येणार आहे. तर हेच हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ॲज इट इज सेंटेन्स आणि क्वेश्चन मार्क, ठीक आहे. आता पहा जर सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय फॉर्म्युला आहे पहा. तर डू डज, डू किंवा डज किंवा डीड प्लस सब्जेक्ट प्लस रूट वर्ब, वर्ब फर्स्ट प्लस जो ॲज इट इज सेंटेन्स आहे तुमचा तो, आणि लास्टला क्वेश्चन मार्क. तर पहा वर्ब 1, ठीक आहे. तर डू आणि वर्ब येस किंवा ES असेल तर डज, आणि वर्ब जर सेकंड असेल तर डीड येणार आहे, ठीक आहे. वर्ब फर्स्ट असेल तर डू, वर्बला जर येस किंवा ES प्रत्यय असेल तर डज, आणि वर्ब जर सेकंड असेल तर डीड येणार आहे, पास्ट टेन्समध्ये असेल तर, ठीक आहे. तर पहा आता दिनेश ईट्स अ बनाना, दिनेश ईट्स अ बनाना. तर यामध्ये दिनेश काय आहे, सब्जेक्ट आहे. ईट्स काय आहे, वर्ब आहे. दिनेश सब्जेक्ट आणि ईट्स काय आहे, वर्ब आहे. तर डज दिनेश ईट अ बनाना, डज दिनेश ईट अ बनाना, क्वेश्चन मार्क. तर डज हेल्पिंग वर्ब आहे, दिनेश आहे सब्जेक्ट, ईट आहे रूट वर्ब किंवा त्याला वर्ब फर्स्ट म्हणत आपण, आणि ॲज इट इज सेंटेन्स अ बनाना, आणि लास्टला आहे क्वेश्चन मार्क. नंतर पहा शी कॉल्ड हर मदर, शी कॉल्ड हर मदर. तर डीड शी कॉल हर मदर, शी आहे सब्जेक्ट, कॉल्ड आहे वर्ब, आणि ॲज इट इज सेंटेन्स. तर डीड वापरला आपण इथे हेल्पिंग वर्ब, शी कॉल हर मदर. ओके. थर्ड सेंटेन्स पहा, माय फ्रेंड्स लाईक क्रिकेट, माय फ्रेंड्स लाईक क्रिकेट. तर यामध्ये डू हेल्पिंग वर्ब आहे, माय फ्रेंड सब्जेक्ट, माय फ्रेंड आहे सब्जेक्ट, आणि लाईक झाला रूट वर्ब किंवाच आपण त्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणूयात, आणि जे काही बाकीचं उरलेले सेंटेन्समधले वर्ड्स आहेत ते घ्यायचे. त्यातला आहे क्रिकेट आणि लास्टला आहे क्वेश्चन मार्क, ठीक आहे. माय फ्रेंड्स लाईक क्रिकेट, तोच डू माय फ्रेंड्स लाईक क्रिकेट, क्वेश्चन मार्क. आता पहा पुढचा WH टाईप क्वेश्चन आहे, जो आपण व्हर्बल टाईप क्वेश्चन एक पॅटर्न पाहिला, एक टाईप पाहिला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा, आणि दुसरी आहे आता WH टाईप क्वेश्चन. अ क्वेश्चन इन इंग्लिश दॅट इज अ रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन. WH क्वेश्चन्स युजली स्टार्ट विथ अ वर्ड बिगिनिंग विथ WH बट हाऊ इज ऑल्सो इन्क्लुडेड, ठीक आहे. म्हणजे हे जे वर्ड्स आहेत ते WH पासून स्टार्ट होतात, पण तसेच हाऊ हा पण वर्ड त्याच्यामध्ये ॲड आहे. तसेच पहा the WH words are what, when, where, who, whom, which, whose, why and how. Linguistics question words and expressions. ओके. तर पहा आता याच्यामधले हे जे आपण वर्ड पाहिले, जे WH वर्ड्स आहेत, जसं की वॉट, व्हॅन, व्हेअर, हू, हुम, विच, हुज, व्हाय आणि हाऊ. तर त्यातलंच आणखीन एक हाऊ पण, ठीक आहे. तर हे वर्ड्स आपल्याला डिटेलमध्ये आपण ह्याचे एक एक सेंटेन्स घेऊयात. तर पहा वॉट, WH वॉट, तर त्याचे सेंटेन्स घेऊयात आपण. व्हॉट्स युअर नेम, झाला क्वेश्चन.
व्हॉट्स युअर नेम किंवा व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग. त्यानंतर पहा व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक क्वेश्चन मार्क. व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक क्वेश्चन मार्क. नंतर व्हॉट स्कूल डिड यू गो टू क्वेश्चन मार्क. व्हॉट स्कूल डिड यू गो टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर पहा व्हॉट्स युअर ईमेल ॲड्रेस क्वेश्चन मार्क. व्हॉट्स युअर ईमेल ॲड्रेस क्वेश्चन मार्क. हे झाले व्हॉटचे काही सेंटेन्स आपण घेतलेले. ठीक आहे. त्यानंतर पहा व्हेन. तर व्हेनसाठीचे सेंटेन्स व्हेन डज द नेक्स्ट बस अराईव्ह क्वेश्चन मार्क. व्हेन डज द नेक्स्ट बस अराईव्ह क्वेश्चन मार्क. त्यानंतर पहा व्हेन डज द बस ऑर प्लेन लीव्ह क्वेश्चन मार्क. व्हेन डज द बस ऑर प्लेन लीव्ह क्वेश्चन मार्क. त्यानंतर व्हेन डज द शो स्टार्ट. व्हेन डज द शो स्टार्ट. त्यानंतर व्हेन आर यू लिव्हिंग क्वेश्चन मार्क. व्हेन आर यू लिव्हिंग क्वेश्चन मार्क. व्हेन शूड वी मीट क्वेश्चन मार्क. व्हेन शूड वी मीट क्वेश्चन मार्क. आता हे व्हेनचे झाले. त्यानंतर आपण घेऊयात व्हेअर. व्हेअर इज द फोन क्वेश्चन मार्क. व्हेअर इज द फोन क्वेश्चन मार्क. त्यानंतर व्हेअर इज द बँक क्वेश्चन मार्क. व्हेअर इज द बँक क्वेश्चन मार्क. व्हेअर इज द इंटरनेट कॅफे. व्हेअर इज द इंटरनेट कॅफे क्वेश्चन मार्क. त्यानंतर पुढचं सेंटेन्स पहा. क्वेश्चन वेअर कॅन आय गेट अ टॅक्सी. वेअर कॅन आय गेट टॅक्सी क्वेश्चन मार्क. आणि वेअरपासूनचा लास्टचा आपण जो क्वेश्चन घेतला होता तो पहा. वेअर इज द बस स्टॉप क्वेश्चन मार्क. वेअर इज द बस स्टॉप क्वेश्चन मार्क. ठीक आहे. हे झाले वेअरचे क्वेश्चन्स. आता यानंतर हू. हू जे काही हूपासून स्टार्ट होणारे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यातले आपण काही त्याचे एक्झाम्पल्स घेऊयात. हू पेड क्वेश्चन मार्क. हू पेड. त्यानंतर हू डिड यू मीट क्वेश्चन मार्क. हू डिड इट क्वेश्चन मार्क. हू मेड धिस केक क्वेश्चन मार्क. आणि हू इज द बेस्ट फुटबॉलर इन द वर्ल्ड क्वेश्चन मार्क. फक्त आता आपण जे काही हे WH वर्ड्स घेतो आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एंडिंगला काय आहे क्वेश्चन आहे, कारण हा इंट्रोगेटिव्ह टाईप आहे. इंट्रोगेटिव्हमधलेच व्हर्बल आणि WH टाईप. तर व्हर्बल आपण याआधी पाहिली आहे. आता आपण घेतो आहे WH टाईप. तर यामध्येही जे काही तुमचा क्वेश्चन दिलेला आहे त्याच्या एंडिंगला काय घेतो आहे आपण क्वेश्चन मार्क देतो आहे. ठीक आहे. आता पहा यानंतर हुम. हुम टू सेंड क्वेश्चन मार्क. हुम डिड यू टॉक टू क्वेश्चन मार्क. Whom would you rather have as a boss question mark. Okay. Whom is he dating. Whom is he dating question mark. Whom should we ask now question mark. त्यानंतर पहा which book are you reading question mark. Which book are you reading question mark. त्यानंतर which dress should I wear to the party. Which dress should I wear to the party question mark. त्यानंतर पहा which route should we take to get there question mark. Which route should we take to get there question mark. Which class are you taking this semester question mark. Which class are you taking this semester question mark. त्यानंतर पहा which sports do you like question mark. Which sports do you like question mark. त्यात whose क्वेश्चन पहा. Whose car is this question mark. Whose notebook was stolen in the class question mark. Whose book is this question mark. आणि whose birthday is it today question mark. Whose are these glues question mark. हे झाले whoseचे क्वेश्चन. ठीक आहे. तर आता whom which whoseचे क्वेश्चन आपण पाहिले. आता पहा why. Why do you wear a coat in winter. Why do you wear a coat in winter question mark. त्यानंतर why do you go to school question mark. Why do you go to bed at night question mark. Why do you eat your breakfast
क्वेश्चन मार्क. आणि व्हाय वूड यूज अ फ्लॅशलाईट क्वेश्चन मार्क. त्यानंतर हाऊचे पहा. हाऊ वॉज द फिल्म क्वेश्चन मार्क. हाऊ ओल्ड इज युअर ग्रँडफादर क्वेश्चन मार्क. आणि हाऊ कॅन आय स्टे हेल्दी क्वेश्चन मार्क. हाऊ मच फन डू यू हॅव ईच डे